किसका सीजन के बाद किसका आक्रमक जोडी संदीप आणि लकी जबरदस्त आक्रमक फलंदाजी पहिल्या सामन्यात केली होती संदीप यावेळी पुन्हा एकदा सलामीला उतरलेला आहे तर त्याच्यासोबत अष्टपैलू खेळाडू लकी शूज नाही येतो पायात पळून झाल्यानंतर होऊ शकतो तो मॅच मध्ये नाही त्याची मॅच झाली अशी पाय ते दोन तर पहिलं षटक अपेक्षेप्रमाणे उमेश गोलंदाजीसाठी आलाय प्लॅस्टिक सर्जरी करतो ना आम्ही आतमध्ये जाऊन तो पण बसला रे दोन्ही मॅच कंटिन्यू हारले ना तुम्ही अरे विंटर मध्ये मॅच प्ले करायची एक चार मारलाय ना दोन डॉट जाऊ दे ना दोन डॉट जाऊ दे तू एक सामावर शिकतो परत तुझी कॅपॅसिटी आहे ना चला ट्रेननी जाणार जाम मी आहे ना मला फोन कर तुम्ही येतो ना अरे जा सांगतो माझं नाव सांग तिथं सिटी आहे ना डीआरएम मला काय बोलत तू चाल मिनिटं सांगतो तरी ऐकत आहे उमेशचा पहिला चेंडू असेल तू नक्की करता जोरदार पाय करायचा प्रयत्न वाईट बॉल पंचांचा वाईट बॉलचा इशारा आणि खूप 2 धावा प्राप्त होतील 1+1 आव्हान नावाने खातं उघडलं जातं संधी खातं 2 धावांनी काय ना ऑब्जेक्शन कोणावरती घेणार नाही ते पहिलेच ठरलेले अकुटपणा चेंडू होता जोरदार प्रहार केला होता तेव्हा चांगलं श्रेष्ठरक्षण नवे सावंत यांचं निर्धार चेंडू कमबॅक करतोय कारण पहिला चेंडू सोडा ठरला होता आव्हान तर आहे 2 धावा भेटल्या होत्या मग करिअर बरोबर केलं चिकन थ्रो करतो यावेळी जोरदार प्रहार काय फटका मारला गेलाय आणि काय शतरक्षणाचा प्रयत्न होता सुपर शॉट धाव संख्या 8 काय जबरदस्त प्रयत्न केला गेला होता सुपर याचा आपण क्लास पाहिला फिल्डिंगचा क्लास पाहिला यांच्याकडून आपण बॅटिंगचा क्लास पाहिला उत्कृष्ट असे सुहास गायकर धाव संख्या 8 स्थिर आहे कॉम्प्युटर मध्ये व्हायरस सोडू नये सुरेख फटका क्लास मचिंद्र येतो चेंडूवर एक धाव पूर्ण केली एका धावाची समाधान व्हायला लावलं धाव संख्या 9 प्लॅन जोरदार होता नवीन आहे पुढे चेंडू असेल तर नक्कीसाठी खोलावर टाकला चेंडू खोल खोदून काढला एक धाव घेतली गेलेली आहे धाव संख्या 10 अकुटपणा चेंडू सुरेश क्षेत्ररक्षण व्हाट अ फील्डिंग परफॉर्मन्स सुपर रामू सुपर क्या फील्डिंग है सुपर फील्डिंग धाव संख्या 11
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जी आहे ती 11. त्याच्यामध्ये एका षटकाचा समावेश आहे. क्लास फटका पाहिला होता आपण ऑफ साईडच्या दिशेने, लॉंग ऑफच्या दिशेने. उत्तुंग षटकार संदीपच्या बॅटमधून निघाला होता. वेळ वाया घालवायचा नाहीये. आता टिपिकली प्रोफेशनल अंपायर इथे उभे आहेत, मिस्टर वैभव आणि मिस्टर बाळा मोहिल. एक जबरदस्त खेळाडू लक्ष मधील वैभव, भरपूर सामन्याचा अनुभव पाठीशी. यावेळी मात्र ते स्क्वेअर लेग अंपायर म्हणून आपली भूमिका पार पाडतात. टिपिकल पंचांच्या वेशामध्ये आहेत ते. तर वैभव पुन्हा आपलं स्वागत या मैदानावरती आणि पंचाच्या भूमिकेमध्ये. सामने अतिशय रोमांचक होत आहेत आणि प्रदीप सर यावेळी गोलंदाजी करता आलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजी सुहास, जबरदस्त गोलंदाजी आपण त्यांची पाहिली 2 सामन्यांमध्ये. आता या सामन्यामध्ये त्यांना त्याची पुनरावृत्ती करावी लागेल, कारण उपांत्यपूर्व सामना आहे. गोलंदाजी टिकसून व्हायलाच पाहिजे. यावेळी चेंडू हवेमध्ये, जोरदार प्रयत्न, सुरेख झेल, वॉटर कॉक, सुपर कॉक, जबरदस्त झेल घेतला गेलेला आहे. संदीप यांना देखील आता डोळ्यावरती विश्वास बसला नसेल. प्रेक्षक वर्ग देखील अतिशय खुलून गेला हा झेल बघून. टाळ्यावरून त्यांनी जरा साथ दिलेली आहे. सुपर कॉट. तर पंचांचा नोबॉलचा इशारा एक जीवदान भेटतंय. प्लस 2 धावांचा फायदा होईल. नो चेंडू नाहीये. डिस्कशन चाललं होतं आपलं, फलंदाजही बाहेर आलेला नाहीये. अच्छा, रनवरून गेलेले आहेत बाद झालेले फलंदाज. तर मला अशी घटना घडली होती. 6-5 प्लेयर लागले, त्याच्यामुळे नो बॉल दिला गेला होता. त्याची पुनरावृत्ती इथे होईल असं वाटलं, पण तसं काय झालेलं नाहीये. तर पहिल्या चेंडूवरती पहिलं यश प्राप्त केलं जातं. एक सुरेख झेल पकडला जातोय. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं जातं. सुपर सुरेख फटका, पण जास्त काही नाही. एकच धाव मिळेल. धावसंख्या 12. Moves on scoreboard. Loss of 1 wicket. Second over in progress, which is handled by Mr. Suhas. 4 ball remain of this over. The महेश आहे एक हार इडे कल्याणमधील आणि चेंडू हवेमध्ये जे होऊ शकतो का ते पाहायचंय. आणि 2 धावांना इकडे जाऊन पडतोय. 2 धावांचा फायदा होतोय. एक लाईफही भेटते. धावसंख्या 14. कोणी प्रयत्न केला नाही. चेंडू भरपूर हवेमध्ये होता. हॅलो, यावेळेस साईड मारा डिमर चेंडू म्हणताही गेला, कारण बॉडीवरून गेला चेंडू होता. तो 2 धावा इथून भेटतील. त्या आव्हानाच्या धावेच्या स्वरूपात धावसंख्या 16. 16 फ्री हिट असेल. येणारा चेंडू फ्री हिट आहे. सुरेख फटका, लोअर फुटर टाकलेला. चेंडू दिसला नाही मला वाटतं सुभाष यांना. चेंडूचं रूपांतर झालेलं आहे चौकारामध्ये.
धावसंख्या 20 या चौकाच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. तर आता अंतिम सामन्यात पहिला संघ पोहोचला आहे तो कल्याण लायन्स संघनायक विक्रांत गोयल यांचा संघ कल्याण लायन्स. अंतिम सामन्याचा संघ पोहोचले आहे त्याचे अभिनंदन. धावसंख्या 20. खूप वेळ लावू नका, जरा करा. आपल्या पूर्ण सामने 4 षटकांचे खेळवायचे. याच्यानंतर जो आपला अंतिम सामना बाकी आहे पुढे सुरेख फटका, पाय टाकलेला चेंडू लेफ्ट साईडला डोळा गेला. यावेळी सुभाष चेंडूवरती येतोय. एक धाव भेटेल. धावसंख्या 21. षटक मार्गास आहे ते दुसरं. वट्टी गो षटकाचा शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 10 धावा या षटकात जमवल्या गेल्यात, कारण धावा फलकावरती 21 धावा लागलेल्या आहेत. यावेळी माझा सुरेख फटका, चौकार. वेलकम बाउंड्री फॉर कल्याण योद्धाच. धावसंख्या 25 आफ्टर 2 overs. थोडीशी चलबिचल झाली आहे, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 25. धावावरती अंकुश ठेवणारा किंवा या गटांना बाद करणारा एक चांगला मोहरा त्यांना यूज करायचा आहे. तर ज्यावेळी त्यांनी मच्छिंद्रला पाचारण केलंय गोलंदाजीकरिता, भरपूर अपेक्षा असतील मच्छिंद्रकडून संघनायकाला. सुरेंद्र गोलंदाजी केली होती त्याने यापूर्वीच्या सामन्यात देखील, तर पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे. जर अंतिम सामना खेळायचा आहे तर त्याची पुनरावृत्ती आपल्याला मच्छिंद्र करावी लागेल. तर उत्कृष्ट फलंदाजी आपल्या दोन्ही फलंदाजांना करावी लागेल. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. हार्दिक शुभेच्छा उपस्थित प्रेक्षक वर्ग, मान्यवर आणि युट्यूब लाईव्ह जे प्रेक्षक वर्ग पाहतात त्यांच्याकडून. नंतर तिसरे टाकण्यावर आले ते मच्छिंद्र. स्ट्राईकला लकी. बघूया आता या षटकामध्ये किती धावा जमत आहेत. सुंदर चेंडू हा निर्धाव. धावसंख्या तेवढीचा आहे 25. सुंदर चेंडू. आता बघूया की धाव मिळतात त्या मिडविकेटला गोला. एक काढली, दुसरी धाव काढलेली धावून. शाबाश. लक्की आणि नॉन स्ट्राईकला आहे महेश. स्कोर 27 झालेला आहे. तिसरा षटक चालू आहे. सेमीफायनलचा दुसरा सामना आणि लेगच्या दिशेने पटकावला चेंडू आणि 2 धावा. सर्व खेळाडूंसाठी चहा आलेला आहे, त्यांनी चहासाठी यावे.
चहाचे कप्स आहे ना, डस्टबिन आहे इकडे. आणि सर्वांनी चहा पिल्यानंतर त्याचे कप डस्टबिन मध्ये टाकावे, कुठे ग्राउंडवर टाकू नये. ती एक शिस्त पाळा सर्वांनी. आणि यूज 6 लक्की मॅन फ्रॉम वॉरियर्स. परफेक्ट म्हणावं मिस्टर परफेक्ट. उत्तुंग असा षटकार लक्की यांच्या बॅट मधून. पुढचा चेंडू स्ट्राईकला लक्की आणि हा सुद्धा एक यूज स्टेडियमच्या बाहेर. काय तो जोश, काय तो फटका. मारा तो बॅटच्या पट्ट्यात पुढचा फटका आणि हा सुद्धा यूज आणि हॅट्रिक. आणि विजू यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. 3 ला 3 मारले. काय काय तो षटकार मारलेला आहे. कोण म्हणेल 40+ खेळाडू खेळतात त्या ग्राउंडवर. स्कोर काय आला? 47 झाला. कुठेतरी सुभाष गायकर यांची मेहनत कमी पडली कॅच घेताना. कॅच घेतल्यामुळे जी मेहनत वाया गेली असं वाटायला लागलं आता आम्हाला. नाही, जरूर व्हायरल झाली पाहिजे. 50+ वयाच्या खेळाडूने असा कॅच पकडलाय सुभाष गायकरने. पुढचा चेंडू मैपाल आणि स्ट्राईकला महेश. इंजिअर खेळाडू असून सुद्धा बॅटिंग करतोय आणि आलं शॉट. अजून सुद्धा दोन्ही टीम आपल्या वर्चस्वासाठी लढत आहेत. महेश यांचा उत्तुंग असा आणि छान असा कॅच पकडला गेला आणि 2 विकेट गेलेल्या आहेत त्या योद्धा वॉरियरच्या. आणि स्कोर झालेला आहे 48-47. आपणच अनाउन्समेंट करायची ना, आपणच टाकायचा. संदीप रनर धावून थांबलेले दिसतात. आपण काय करू नाही शकणार, पण रनिंग मध्ये काहीतरी करून दाखवलं आपण. महेश रनर घेतलेले कीपर आता आहेत ना असं मला वाटतं. आणि पुन्हा एक उत्तुंग असा आणि कॅच होतो का आणि तिन्ही चेंडूने धाव गेलेले. 48-7 रन. नाही, आता काही टीमची काहीतरी स्ट्रॅटेजी चेंज करायला पाहिजे, कारण की 3 ओव्हरला 47 रन येतात ना, पुढचे 3 डॉट येतात. तुम्ही म्हणजे कुठेतरी तुमचं प्लॅनिंगचं तुमच्याकडे काय म्हणतात विरोधाभास आहे. तुमच्याकडे तुम्ही योग्य प्लॅनिंग म्हणून गेम खेळत नाहीये. येतात फटके मारतात. कसं 1-2 ने सुद्धा गेम पुढे जाऊ शकतो, कारण हेच स्ट्रेट 2 रन शेवटी आपल्याला कामी येतात. जेव्हा मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये आणि शेवटच्या चेंडूवर येतो. लेगच्या दिशेने तटावलेला चेंडू बॉलर येतो आणि बघूया आणि 2 धावा कंप्लीट आणि धावसंख्या होती ती 49. षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. मैपाल यांची चांगली असे गोलंदाजी. कुठेतरी त्यांच्या जे धावगतीला खिंडार पाडले ते क्राऊन संघाने. षटकातील पुढला चेंडू मैपाल स्ट्राईकला आहे आणि ऑफच्या दिशेने तटाला पुन्हा सुभाष गायकर
काय ती लाजेल 50चा प्लसचा जो खेळाडू धावाला तुम्ही शेवटचा बॉल तुम्ही धावा तिकडे शेवटचा चेंडू आहे 55 प्लसचा खेळाडू सुभाष गायकर काय ती फिल्डिंग आहे त्यांची एखाद्या नौका खेळाडू सुद्धा लाजवतील प्रकाश सुभाष गायकर यांच्या कॅचसाठी संदीप गोरड यांच्याकडून 21 रुपयाचं पारितोषिक आणि अमृतुल्य फ्री आणि ऑफच्या दिशेने तटकलेला चौकार अंत बला तो सब बला सुभाष कुठेतरी काहीतरी प्लॅन चुकलं सुभाषने तो कॅच घ्यायला नव्हता पाहिजे त्यानंतर चक्की गेले ते म्हणतात ना पुढे पहिले 3 बॉल से 1 पण धाव नव्हती पुढील चेंडू 1 धाव नंतर 2 आणि शेवटच्या चेंडू चौकार म्हणजे अंत बला तो सब बला आणि जिंकण्यासाठी आता किती धावांची गरज बस ना 40 प्लस म्हटलं म्हणजे काही खेळाडू याच्यामध्ये ओपन मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आपली कामगिरी पार पडतात आणि ऑफच्या दिशेने सुभाष चौकार सुभाष ऑन फायर 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 मांजरली नाक्यावर आता सुभाषच्या नावाने बॅनर तयार होतील खरं 2 कॅच पहिल्या चेंडूमध्ये चौकार पंचांकडे अपुल पण पाय आहे तसाच म्हणजे कसं बॅट्समॅन बघा ना जरा सुद्धा आलत नाही तो फटके बाहेर मारतो थर्ड अंपायरकडे गेलेलं आहे आणि पंचांनी निर्णय कळवा आऊट कुठेतरी काहीतरी थोडी मिस्टेक आहे म्हणजे सेंटीमीटर किंवा MM मध्ये फरक पडला थोडा पिचच्या बाहेर पाय होता आणि सुभाष यांची खेळ संपुष्टात फार अपेक्षा होत्या त्यांना संघाकडून पण चला पुढील त्यांचा फलंदाज सुद्धा जात आहे अजून सुद्धा त्यांना 48 धावाची गरज आहे ती 22 चेंडूमध्ये रन रेट काय 12 पॉईंट पाहायचा आहे 49 सॉरी 54 टू विन आणि 50 धावा अजून गरज सॉरी करेक्शन करतो मी 22 चेंडू 50 धावांची गरज खास त्यांचे फॅन मुरबाडवरून सुद्धा मॅच बघण्यासाठी आलेले आणि सुभाष यांना प्रोत्साहन करण्यासाठी पण त्यांनी निराशा केली आणि ऑफच्या दिशेने दिनेश सर 4 धावा कॅच इथे ड्रॉप झाला बाहेरच्या खेळाडूंनी ग्राउंडच्या आत जाऊ नये बाहेर निघा ग्राउंडच्या बाहेर राजेश मुरकुटे कॅच ड्रॉप झाला आणि त्याचं रूपांतर एक बाउंड्री मिळाली ती संघासाठी आणि पंचांचा वाईटचा 12 एक अतिशय उत्कृष्ट असे पंच बरे काही गॉगल लावलाय पण त्यांची पंचगिरी म्हणजे एक
पण पंचगिरीमध्ये इथे काही प्रॉब्लेम नाही. सगळे निर्णय एकदम अचूक आणि सगळे संघांना मान्य आहेत. लेगच्या दिशेने तटावलेला चेंडू, संदीप गोरे धावा घेण्याचा प्रयत्न, पण काय नाही, बाउंड्री. धावसंख्या झालेली होती 12, 13 कंटाळलोय. 13 धावा. अजून षटकातील पुढील चेंडू, लेगच्या दिशेने गेलेला चेंडू पुन्हा वाईट. पंच बाळ यांची अतिशय उत्कृष्टाची कामगिरी. 14 धावा. अजून जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. मॅच अजून दोन्ही संघांच्या 50-50 नाही. ते पंचांकडे लेगचे म्हणजे आपल्या या स्पर्धेसाठी आपण LBWचा निर्णय ठेवलेला नाहीये. 15 धावा. अजून 39 धावांची गरज आहे. 3 म्हणजे अजून पण 13पेक्षा कमीची सरासरी. अजून षटकातील काही चेंडू बाकी आहेत. मॅच दोन्ही संघांना 50-50. कोण जिंकेल काय सांगता येत नाहीये. ऑफच्या दिशेने तटावलेला चेंडू, एक धाव काढलेली आहे. म्हणजे एक अवांतर चेंडू मारला, वाईटचा चेंडू त्यांनी मारला, पण त्याचा त्यांनाही ऑफच्या दिशेने तटावलेला काही फायदा मिळाला. एकच धाव मिळाली आणि धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा. 16 ना सर? 38 पाहिजेत का अजून? 38 पाहिजे ना. 18 चेंडू 38 धावा म्हणजे 12.25 वगैरेचा ॲव्हरेज आहे सध्या. आणि स्लॉगवर संपलेली आहे. पुढील षटक घेऊन येत आहेत दिनेश पवार. दिनेश सर यांचा सुद्धा अनुभव दांडला आहे. म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो तेथून त्यांच्याच आधिपत्याकडे आम्ही क्रिकेट खेळायला शिकलो आणि आम्ही सुद्धा आज त्यांच्या जोडीला 40 क्रिकेट खेळतोय. दिनेश पवार, दिनेश सर. आणि ऑफच्या दिशेने तटावलेला चेंडू, एक धाव काढलेली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न नाही, पण चांगला असेल तर क्षेत्ररक्षण क्षेत्रफळाकडून धावसंख्या 1. गोल इज गोल म्हणतात ना, त्या प्रकारे सर्व खेळाडू आहेत. आपल्या अनुभवाचा बॉडी साथ देत नाही, पण मेंटली आणि फिटनेसने सर्व फिट आहेत आणि आपल्या त्याच कौशल्यावर ते आज क्रिकेट खेळत आहेत. स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण लेग ब्रेक टाकल्यामुळे बॉल ते समजला नाही आणि दिनेश सरांचा पुढील चेंडू स्ट्राईकला. लेगच्या दिशेने काहीसा अपूर टप्प्याचा चेंडू आणि बॅट्समनने अयोग्य त्या चेंडूला सीमा पार केलं. त्यांनी त्याच्या मागील चेंडू चांगले टाकले. आता मधीच एक म्हणतात ना, एक्सपिरियन्स कधी कधी चांगला असतो, पण कधी कधी ते धोकादायक असते. सरळ बॉल जात असेल तर कशाला वाकडा तिकडा फिरवायचा. आणि बिमार चेंडूचा पंचान करून आणि एक धाव काढलेली, दुसरी धाव सुद्धा झालेली आहे. मला वाटतं सुभाष गायकर यांची सुद्धा मी तारीफ केली, ते खराब कामगिरी करून आलो. आता दिनेश सरांची केली, ते सुद्धा खराब कामगिरी करतात. फ्री आणि पहिली वॉर्निंग बिमरसाठी. याच्या पुढे जर बिमर पडला तर बॉलरला स्पर्धेत म्हणजे या मॅच साठी बंद करण्यात येईल. तसं क्रिकेटचा खेळ काय होऊ शकतं, काय घडू शकतं. ऑफच्या दिशेने तटावलेला लकी यांचे फिल्डिंग साठी धावतात. वाव, क्लास फिल्डिंग. बॅटिंग मध्ये पण त्यांचे स्टारपणा होता आणि फिल्डिंग मध्ये सुद्धा स्टार म्हणतात ना.
ॲथलेटिक आहेत ते उत्कृष्ट बॉडी बिल्डर. किती पाहिजेत? प्रियोरिटी मागचा चेंडू, पुढचा चेंडू ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. मिस फिल्डिंग, रनआउटचा चान्स होता. म्हणजे फिल्डिंग करा आणि मॅचेस जिंका, पण एक छोटीशी चूक सुद्धा आपल्याला मॅच मधून बाहेर घेऊ शकते. आणि हा थोडा सेमीफायनलचा सामना, या मॅच मध्ये जिंकणारच सामना आपलं फायनलसाठी तिकीट काढणार आहे. 14 बॉल 26 धावांची गरज. मॅच दोन्ही संघांच्या दिशेने. शेवटचा एक चेंडू आहे का? एक चेंडू शिल्लक आहे. 13-26. सॉरी, उन्होंने बोला भी. आधी आम्ही स्कोअर मध्ये करेक्शन होतं. 12 बॉलला किती पाहिजे जरा स्कोराने सांगावे. किती आलं काय स्कोर? हो झाले झाले. झाले झाले ते मोजून घ्या एकदा, बघून घ्या परत. काका 12 बॉल किती पाहिजे? एक काढली आता, एक काढली का? नाही स्कोर किती आला आता? 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. बारा चेंडू 24 धावा. बारा चेंडू 24 धावा. हाय व्होल्टेज मॅच. म्हणजे अजून पण दोन्ही संघाच्या दिशेने मॅच कुठेही जाऊ शकतो. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 12 बॉल मध्ये 26 धावा झाल्या होत्या. त्यामुळं अशक्य आणि इम्पॉसिबल असं काही नाही क्रिकेटमध्ये सुद्धा. शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही. लेगच्या दिशेने तटावल्याच्या नावेमध्ये कॅच होतो का बघूया. मॅचेस सुद्धा मॅचेस. बॅट्समॅन काही नाराज आपल्या स्ट्रोकवर. 11 बॉल 24 धावा. मॅच हाय व्होल्टेज, हाय व्होल्टेज. वेल बॅट, वेल बॅट. मॅच काय संपवता आली नाही बॅट्समॅनला. आधी पुढील फलंदाज. 11 बॉल 24 धावा. मॅच दोन्ही साईडच्याकडे टप्प्यामध्ये फिल्डरांचं काही चांगले असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न नाही, एकच धाव समाधान मानलेलं आहे. लेगच्या दिशेने क्लास कॅच. दिनेश सरांचा उत्कृष्ट असा कॅच. 9 बॉल 23 धावा. कॅचेस विन द मॅचेस. 2 चेंडू मध्ये 2 आणि बॉलर आता ऑन हॅट्रिक. ऑन हॅट्रिक नाही ना, नो सॉरी, 1 रन काढली होती मध्ये. आणि मे बी हा कॅचच्या मॅचचा टर्निंग पॉइंट जाऊ शकतो, कारण कॅचेस विन द मॅचेस. अवघड असा दिनेश सर यांच्या म्हणजे हातामध्ये जाऊन बसला तो चेंडू. परफेक्ट लोकेशनला ते उभे होते. 9 बॉल 23 धावा. मैपाल स्ट्राईकला. हे मागच्या वर्षीचे हिरो होते. हा बघा, मी बोललो ना मागच्या वर्षीचे हिरो होते आणि पहिल्याच बॉलमध्ये छक्का मारला त्यांनी. कारण लास्ट ओव्हर याच ग्राउंडवर त्यांनी असेच छक्के मारले होते. 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले होते ते, कारण मी त्या संघाकडून खेळलो होतो. आठ चेंडू 17 धावा. लेवापच्या दिशेने तटायला चेंडू 1 धाव पूर्ण केलेले. महेश
एक डाव. काय तो प्रयत्न आपल्या संघासाठी. बॅट्समन परेश स्ट्राईकला का स्ट्राईक परेश ना नो स्ट्राईक परेश आणि स्ट्राईकला कोण आहे सुभाष. दुसरा सुभाष एक सुभाष लेगच्या दिशेने तटावलेला चेंडू एक धाव काढलेले आउट. आणि ह्यावेळेस ग्राउंडच्या भिंतीने फिल्डरला मदत केली. म्हणजे कधी कधी नसीब सुद्धा साथ देते आपल्या बाजूने असतच ना. शिववीरांच्या जोडीला कोण असतं नसीब साथ देतं त्यांना. आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावांची गरज 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा. सुभाष आणि परेश लास्ट इयर बेस्ट बॅट्समन म्हणा तरी काय हरकत नाही कारण 2 मॅच मध्ये त्यांनी अतिशय अशी उत्कृष्ट कामगिरी केली होती परेश. आता म्हणाल काय हरकत नाही की परेश आणि सुभाषवर ज्या टीमची पूर्ण दारमोदर आहे. 6 चेंडू 15 धावा. आणि गोलंदाजीसाठी गिरीश ठाकरे हे सुद्धा आमचे गुरु तुल्य. दिनेश सर जसे आमचे गुरु तसे गिरीश ठाकरे सुद्धा आमचे म्हणजे आम्ही यांच्या हाताखाली क्रिकेटचे धडे गिरवले आणि आज त्यांच्या जोडीला खेळतात. गिरीश ठाकरे वालीनगर यांकडून स्ट्राईकला सुभाष. लेगच्या दिशेने टाकलेला चेंडू अवांतर धावा. 6 बॉल 14 धावा. 6 बॉल and win to 14 runs. What a match. The match equation is 6 ball 14 runs and match will now to crucial stage. संदीप word on strike. Good for it संदीप. रनआउटचा आणि काहीतरी बचाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 5 चेंडू 12 धावांची गरज. एक मोठ्या फटक्याची गरज आणि मॅच क्लोज होते. आणि लेगच्या दिशेने सुभाष यांच्या बॅट मधून निघालेला तडाखेबंद षटकार. आणि त्यांच्या म्हणतात ना त्यांच्या त्या गावामध्ये थोडा आता आनंदाचं वातावरण आहे. डगआउट मध्ये खुशी आहे. आणि 4 चेंडू 6 धावांची गरज. 4 चेंडू मॅच अजून काय गेलेली नाहीये. बॉलरने अजून सुद्धा त्याच्या टप्प्याने योग्य दिशेने गोलंदाजी केली ना गोलंदाजी तर मॅच अजून सुद्धा आहे ना. म्हणतात ना क्रिकेटमध्ये 6 चेंडू मध्ये 2 धावा सुद्धा होत नाहीत. होप्स इज ऑलवेज बेस्ट टीचर. मी काय म्हटलं एक चेंडू झाला तरी बॅट्समन वरचा सुद्धा प्रेशर वाढतो आणि बॉलरला तो कॉन्फिडन्स देऊन जातो ना. आपला सगळ्यात मोठा मित्र म्हणजे आपला कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स ऑलवेज द बेस्ट. आणि काहीसा फटका आणि यूज आणि हा आनंद बघा खेळाडूंचा 20+ खेळाडू आनंदाने उड्या मारतात. आणि वेल डन. आणि यानंतर फायनलला गेलेले ते क्लाउन्स आणि त्यांचा पुढील सामना होईल कल्याण लायन्स विरुद्ध. मेगा फायनल कल्याण क्रिकेट असोसिएशन वायलेनगर आयोजित 2020 140+ क्रिकेट प्रीमियर लीगच्या या पर्वामध्ये आता शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. आणि मेगा फायनलचा सामना होतोय लायन्स वर्सेस क्राउन. कोणी जिंको इथे कोणी फायनल मारो कोणी सेकंड मारो पण इथे विजय झाला तो क्रिकेटचा आणि फक्त क्रिकेटचा.